नमस्कार. आज आपण गुरुगीतेतील एक श्लोक पाहू. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. आता या श्लोकाचा अर्थ पाहूया. अज्ञानतिमिर अंधस्य, आंधळ्या माणसाच्या. आता आंधळा माणूस कसा? तर अज्ञानाच्या अंधारात अंध झालेला माणूस, ज्याला अज्ञान असतं. आता अज्ञान म्हणजे काय? अज्ञान म्हणजे स्वस्वरूपाची जाणीव न होणं म्हणजे अज्ञान. बघा, जीव जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो रडतो. कोहम कोहम असं म्हणतो तो रडण्याच्या संदर्भात. मी कोण आहे त्याला माहिती नसतं. हे झालं त्याचं अज्ञान. आणि मग तो सज्ञान कधी होतो? 18 वर्ष पूर्ण झाल्यावर सज्ञान होतो. हे लौकिक अर्थाने आहे. पण तो सज्ञान होतो जेव्हा त्याला सोहमची प्राप्ती होते तेव्हा. कोहमपासून सोहमपर्यंतची प्राप्ती होणं म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाच्या दिशेने वाटचाल होणं आहे. तर मग अज्ञानतिमिरांधस्य, अज्ञानरूपी अंधकाराने अंध झालेल्या जीवाच्या नेत्रात ज्ञानांजन शलाकया, शलाका म्हणजे किरण, ज्ञानाचे किरण, ज्ञानस्वरूपी अंजन घालून, ज्ञानरूपी अंजन घालून त्याचे दिव्य चक्षु उघडले. चक्षुः उन्मीलितम येन, म्हणजे ज्याने, चक्षु म्हणजे डोळे, ज्याने डोळे उघडले. कोणाचे? अज्ञानाच्या अंधकाराने अंध झालेल्या माणसाचे. कशाच्या सहाय्याने? ज्ञानस्वरूपी अंजनाच्या सहाय्याने ज्याने डोळे उघडले त्या श्री गुरुला नमस्कार. तस्मै श्री गुरवे नमः. हा फार सुंदर श्लोक आहे गुरुगीतेतील. आणि त्याच्या अनुषंगाने एक छोटीशी आपण गोष्ट पाहूया. ज्ञानदेवादी सर्व संत मंडळी एकदा गोरा कुंभारांच्या घरी आली होती. त्यावेळेस तेथे नामदेवसुद्धा आले होते. नामदेवांना खूप अहंकार होता की आम्ही देवाच्या शेजारी राहतो, त्याच्यामुळे आम्हाला सर्वांनी नमस्कार केला पाहिजे. हा नामदेवांचा अहंकार होता. तो दूर करण्यासाठी ज्ञानदेवांनी सांगितलं की गोरोबा काका, प्रत्येकाच्या मस्तकावर थापटण्याने थापटून पहा कुठचं मडकं कच्चं आहे आणि कुठचं मडकं पक्कं आहे. ठरल्याप्रमाणे गोरोबा काकाने हातात थापटणी घेतली आणि सर्व संतांच्या डोक्यावर थापटायला सुरुवात केली. सर्व संतांनी निमूटपणे ते सहन केलं आणि डोक्यावर आघात झाल्यावर नामदेव मात्र ओरडले, दुखतंय, थांबा, मला त्रास होतोय, मला डोक्यावर मारू नका. त्यावेळेस सगळे संत त्यांना म्हणाले की अरे नाम्या, तुमचं मडकं अजून कच्चंच आहे, तुमचं मडकं अजून पक्कं झालेलं नाही. नामदेवांना खूप राग येतो की अरे, मी एवढा देवाच्या शेजारी राहणारा आणि माझं मडकं म्हणजे माझं डोकं कच्चं कसं काय म्हणतात. म्हणून ते पांडुरंगाकडे जातात आणि सगळी गाऱ्हाणी गातात. पांडुरंग म्हणतात, बरोबर आहे, संतांनी सांगितलेलं आहे, तुला जरी माझं दर्शन झालं असलं तरी सद्गुरूशिवाय तरणोपाय नाही, गुरुशिवाय तरणोपाय नाही. त्याच्यामुळे तुला गुरु कृपा होणं तुझ्यावर अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी एका औंढा नागनाथ येथे जा, तिथे एक म्हातारा दिसेल, त्या देवळामध्ये काय होतं ते जा आणि बघ. असं सांगितल्यानंतर नामदेव जातात औंढा नागनाथ. येथे शिवलिंगावर पाय ठेवून एक गृहस्थ झोपलेले असतात. अतिशय कृश झालेले, जर्जर झालेले गृहस्थ, त्यांच्या अंगातनं पूय बाहेर पडत असतो. सर्वांगाला दुर्गंधी सुटलेली असते आणि ते शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलेले असतात. नामदेव अज्ञानी असतात. अज्ञानतिमिरांधस्य. ते म्हणतात, अरे हा काय म्हातारा असा पाय ठेवून बसलाय, झोपलाय पिंडीवर. म्हणून ते म्हणतात, अहो म्हातारा बाबा, हे असं काय देवावर पाय ठेवून का झोपलाय? ते म्हातारा बाबा म्हणतात की अरे बाळा, कोणीतरी वात्रट मुलांनी माझे पाय उचलून ठेवलेले आहेत पिंडीवर. आता ते पाय हलवण्याची पण माझ्यात ताकद नाही, तू माझे पाय उचलून शेजारी ठेव. नामदेव ते पाय उचलतात त्या म्हाताऱ्याचे आणि शेजारी ठेवतात. तिथे पाय ठेवतात, तिथे पुन्हा शिवपिंडी निर्माण होते. पुन्हा दुसरीकडे उचलून ठेवतात, तिथे पुन्हा शिवपिंडी निर्माण होते. नामदेव महाराजांना काही समजतच नाही की हे काय होत आहे. नंतर त्यांच्या लक्षात येतं हे कोणीतरी सिद्धपुरुष असावेत, म्हणून ते नामदेव शरण येतात. त्यावेळी ते म्हातारे जे आजोबा असतात ते आपलं खरं रूप प्रगट करतात. ते दुर्गंधीयुक्त रूप जाऊन तिथे सुंदर रूप प्रगट होतं आणि म्हणतात, नामदेवा, तुझं मडकं कच्चं होतं, पण आता मी तुला गुरुपदेश करतो, त्याच्यामुळे तुझं मडकं पक्कं होईल. आणि ते दुसरे कोणी नसून हे विसोबा खेचर, संत विसोबा खेचर.
ते नामदेवांचे गुरु. तर ते काय करतात, थोडक्यात ज्ञानांजन शलाकया चक्षु उन्मीलितम येन. हे जे गुरु असतात ते नामदेवांचे डोळे उघडतात. आपल्या कृपाप्रसादाने, कृपाशीर्वादाने त्यांचे डोळे उघडतात आणि नामदेवांचं अज्ञान दूर होतं. म्हणून तस्मै श्री गुरवे नमः, अशा श्री सद्गुरूंना माझा नमस्कार असो. तर हा श्लोक पुन्हा म्हणतो मी एकदा आणि थांबूया आपण. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. आजच्या भागात मी इथे थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.